आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका आपल्या अमोघ अभिनयानं अजरामर करणारे लोकप्रिय अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले. नुकतेच त्यांनी राहता येथील सावतामाळी मंगल कार्यालयात उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी आणि फुले प्रेमींशी थेट संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर कोल्हे यांचं अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वागत करण्यात आलं. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका काही कारणांमुळे गत 14 जून रोजी बंद करण्यात आली होती. वाहिनीवरील या अचानक झालेल्या प्रसारणामुळे लाखो फुले प्रेमींमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला होता. या मालिकेत डॉक्टर अमोल कोल्हे हे केवळ निर्मात्याच्या भूमिकेत नसून ते स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांची मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मालिका अचानक बंद झाल्यानं प्रेक्षकांच्या मनात अनेक शंका, कुशंका आणि प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर लोकभावनेचा आदर करत मालिकेच्या बंद होण्यामागची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं यासाठी डॉक्टर कोल्हे यांनी स्वतः पुढाकार घेतला. प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांचं निरसन करणं, त्यांच्याशी थेट हितगुज साधणं या मुख्य उद्देशानं या विशेष संवाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. वाहिनीवरील प्रसारण थांबलं असलं तरी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प डॉक्टर कोल्हे यांनी सोडलेला नाही. ही मालिका आता मराठी वारसा या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली जाते. मालिकेला मिळणारा उदंड प्रतिसाद आणि प्रेक्षकांचं प्रेम हेच या मालिकेचं खरं बळ आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यास मदत झाली. डिजिटल माध्यमाच्या सुवर्ण काळात यूट्यूबवर या मालिकेचा असाच पाठिंबा देण्याचा निर्धार उपस्थित प्रेक्षकांनी केला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन राहता येथील संत सावता महाराज मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकार, रवी काका बोरावके, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किशोरभाऊ बोरावके, तसेच राहता नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, माजी नगरसेवक धनंजय गाडेकर, भाऊसाहेब जेजूरकर, सुखदेव गाडेकर, सावता ट्रस्टचे अध्यक्ष मुचिंद्र बनकर, उपाध्यक्ष संदीप गाडेकर, भगवानदादा टिळेकर, विलास टिळेकर, राजेंद्र निकाळे, सौ अपूर्वा सोनार, सुनीता शिंदे आणि स्वाती बोरावके, हर्षदा बोरावके, शालिनीताई जेजूरकर, अनिता आनप, प्रज्ञा तामाणे, संतोष लोंढे, विकास लोंढे, कृषी उत्पन्न संचालक दिलीप नाना गाडेकर, नगरसेवक नितीन गाडेकर, अरुण गाडेकर, सचिन मेहत्रे, प्रदीप बनकर, सचिन बनकर, शिवाजी बनकर, बाळासाहेब बनकर, नानासाहेब गाडेकर, राधाकिशन भुजबळ, संदीप भुजबळ, बिल्डकॉन बिल्डर, नंदकुमार माळवदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राहता शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातून नागरिक, महिला आणि फुलेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय मोगले यांनी केलं तर आभार संतोष लोंढेंनी मानले. असणारे व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आदरणीय रवी काका बोरावके असतील, किशोरजी बोरावके असतील, भगवानजी टिळेकर असतील, या नगरीचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर असतील, धनुभाऊ गाडेकर असतील, आमच्या अपूर्वाताई सोनार असतील, या पंचमंडळीच्या सगळ्या ट्रस्टी, सगळ्या सावित्रीच्या लेकी, निकाळे सर असतील, आपण सगळे मान्यवर आणि ज्यांच्यामुळे खरं तर हा योग जुळून आला ते या मोहिमेत ज्यांनी खरं तर सिंहाचा वाटा उचलला आहे ते आमचे कुळधरण सर असतील, जयकुमारजी चर्जन असतील, उपस्थित आपण सगळेच मान्यवर. पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय. मला कल्पना आहे की कार्यक्रमाला उशीर झाला आहे, पुढे अजून संगमनेरला जायचं आहे आणि मुळात माझ्या आधी ज्या सगळ्या मंडळींनी इतक्या व्यवस्थित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या कार्याविषयी जे गौरवोद्गार काढले, त्यानंतर खरं तर मनात शंका नाही की ज्या कामासाठी आलोय तिथं राहता नगरीमध्ये 100% यश येईल याविषयी खात्री आहे. पण जसं मगाशी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जेव्हा मालिका सुरू होती, ही मालिका सुरू झाल्यानंतर मालिकामध्ये बंद करताना मला एक कारण देण्यात आलं. ते कारण असं होतं की TRP आणि रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाहीये असं मला कारण देण्यात आलं. खरोखर माझ्या मनात हा प्रश्न पडला की ज्या महाराष्ट्राच्या DNA मध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत, ज्या महाराष्ट्राला या DNA ने लढणं शिकवले, रडणं शिकवलं नाही,
ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर, प्रत्येक माता भगिनीवर या सावित्रीमाईचे उपकार आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये खरं तर TRPचा हा प्रश्न का निर्माण होत असेल, हा प्रश्न निर्माण झाला. आणि जसं मी सांगितलं की रडायचं आपल्याला शिकवलं नाही, लढायचं शिकवलंय. म्हणून म्हटलं की मालिका बंद झाल्यानंतर आपल्याच आईबापाची गोष्ट जर सांगायची असेल तर कुणाच्या तरी दारात उभं राहून सांगण्यापेक्षा आपण आपल्याच प्लॅटफॉर्मवरून अभिमानानं का सांगायची नाही. आणि म्हणून मराठी वारसा या YouTube चॅनलवर मालिका सुरू केली. आता एवढ्या टाळ्या वाजवत आहे, प्रश्न आपले अवघड असतात. आता खरं सांगा, किती जणांनी मराठी वारसा आतापर्यंत सबस्क्राईब केलाय? तिन्हीच्या तिन्ही एपिसोड किती जणींनी आतापर्यंत पाहिलेत? कारण जो प्रश्न शोधायला बाहेर पडलो ना, तो प्रश्न याचसाठी शोधायला बाहेर पडलो कारण ही जयकुमार चर्जनसी सारखी जी मंडळी असतील, अपूर्वाताई सारखी आमची मंडळी असतील, ही अमरावतीवरून राहत्याला येतात, ती अमरावतीवरून पुण्याला येतात, ती अमरावतीवरून मुंबईला येतात. आणि जेव्हा मी नगर जिल्ह्याचा डेटा काढला तेव्हा शिंदे साहेब मागचा एपिसोड हा अख्ख्या नगर जिल्ह्यात फक्त 468 लोकांनी बघितलाय. अख्ख्या नगर जिल्ह्यात रवी काका मागचा एक एपिसोड हा फक्त 468 लोकांनी बघितलाय. मागचे 3 एपिसोड अख्ख्या नगर जिल्ह्यात फक्त 3400 लोकांनी बघितलेत. आणि म्हणून हा प्रश्न घेऊन खरं तर तुमच्यापर्यंत आलोय की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आमचे आहेत, सावित्रीमाई आमची आहे, पण आम्ही त्यांचे राहिलो आहोत का, हा प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचलोय. काल नाशिकमध्ये हाच प्रश्न घेऊन गेलो होतो, आज नगरमध्ये हाच प्रश्न घेऊन आलोय. कारण गेल्या 10-11 दिवसात मालिका सुरू झाली, आतापर्यंत 4 भाग प्रसारित झालेत. या 4 भाग प्रसारित झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 2,22,00,000 लोकांनी एपिसोड पाहून झालेला आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर 23 देशांमध्ये लोक हा इतिहास बघतायत. आणि म्हणून हा प्रश्न घेऊन विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये यावंसं वाटलं, म्हणून हा प्रश्न घेऊन विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये यावंसं वाटलं का एकदा फक्त काळजावर हात ठेवून स्वतःला हा प्रश्न विचारा की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आमचे आहेत, सावित्रीमाई आमचे आहेत, पण आम्ही त्यांचे राहिलो आहोत का, हा प्रश्न का विचारावा असा वाटतो. कारण परवाच जो प्रसंग मागच्या एपिसोडमध्ये खरं तर चित्रित झाला होता की सावित्रीमाई जेव्हा रस्त्याने निघतात मुलींच्या शाळेसाठी आणि अंगावर शेणमारा होतो, अंगावर दगडफेक होते, खरकट पाणी फेकलं जातं आणि खरोखर मनाला एक विषय स्पर्शून गेला. इथं या माता भगिनी इतक्या अभिमानाने इथं बसलेल्या आहेत. खाली मगाशी आमच्या माऊलींनी खरं तर त्या आमच्या अन्नदात्या आहेत. आज या सगळ्या तुम्ही स्वतःचं कर्तृत्व गाजवताय, स्वतःचं. म्हणजे मगाशी त्यांनी मला जी साई सृष्टी दाखवली, ती दाखवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह होता ना, तेव्हा त्या मला बोरावकेताई दिसत नव्हत्या, ती मला सावित्रीची लेक दिसत होती, जी स्वतःचं कर्तृत्व गाजवतीये, स्वतःच्या कल्पनेतून एक विश्व तयार करते. हे विश्व तयार करत असणारी सावित्रीची लेक दिसते. आणि मग मनात प्रश्न हा निर्माण झाला शिंदेताई की जर त्या दिवशी जेव्हा सावित्रीमाई मुलींची शाळा उघडण्यासाठी त्या रस्त्यावर पाऊल टाकत होत्या, ज्यांना रुपयाचं मानधन मिळणार होतं, ज्यांना कुठलाही स्वार्थ नव्हता, ज्यांच्या अंगावर शेणमारा होत होता, दगड फेकले जात होते, खरकट पाणी टाकलं जात होतं, त्या सावित्रीमाईंनी जर त्या दिवशी पाऊल मागे घेतलं असतं, तो एक क्षण होता. त्या दिवशी त्या माऊलींनी जर पाऊल मागे घेतलं असतं तर आज एकही महिला देशाची राष्ट्रपती होऊ शकली नसती, देशाची पंतप्रधान होऊ शकली नसती, आमदार, खासदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षिका कोणीही होऊ शकली नसती. तो एक क्षण होता ज्या माऊलीने तो शेणगारा सोसला, ज्या माऊलीने ते दगड सोसले, ज्या माऊलीने ते अंगावर टाकलेलं खरकट पाणी सोसलं. आणि मग आम्ही अवघ्या काही वर्षांमध्ये त्या माऊलीचे उपकार विसरलो. हा प्रश्न आधी आमच्या मनात येतो. काल नाशिकमध्ये होतो, नाशिकमध्ये असताना मी सगळ्या माता भगिनींना हाच प्रश्न विचारला
की परवा वटसावित्री झाली. मी कुणाच्याही श्रद्धेविषयी काहीही आक्षेप घेत नाही, कुणाची काही श्रद्धा असू शकते. मी फक्त माता भगिनींना एवढाच प्रश्न विचारला, परवा वटसावित्रीची पूजा झाली, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पूजा केली असेल, केली का नाही? केली की नाही? पूजा करणं काहीच वाईट नाही. सावित्रीमाईंनी काव्य फुले लिहिलं, त्याच्यावर सुद्धा शंकर पार्वतीचं चित्र आहे. म्हणजे फुलेंना मानणं म्हणजे देवाला विनाकारण विरोध करणं नाही, देवाकडं डोळस दृष्टीनं पाहणं, हे आपल्याला फुले दाम्पत्याचे विचार शिकवतात. त्यामुळे साधा प्रश्न आहे, वटसावित्रीची पूजा होती, केली ना? केली, बरोबर. आपल्यापैकी एखाद्या मावलाईला वटसावित्रीची पूजा करून येताना ऊन लागलं असेल, दुपारची वेळ झाली असेल, उशीर झाला असेल पूजा करायला, सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारा, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारल्या आणि पूजा केली, उन्हातानातून दमून भागून आल्यानंतर किती जणींना नवऱ्याने स्वतःच्या हाताने पाणी दिलं? तुमचं हसणं सगळं सांगून जाते. जर तुमचं हसणं सगळं सांगून जाते तर मग हाच प्रश्न पुन्हा येतो की ज्या सावित्रीच्या कथेविषयी सांगितलं जातं, म्हणजे तिसरा एपिसोड फक्त 460 लोकांनी बघितलाय, नाहीतर तुम्हाला याचं उत्तर माहीत असतं, ज्यामध्ये ज्योतिराव सावित्रीबाईंना विचारतात की यमाच्या पाठीमागे जाऊन पतीचे प्राण आणणारी सावित्री, तिचं धाडस अफाट आहे, अचाट आहे, पण आजच्या काळात असं काही कुणाला करता येईल का नाही माहीत नाही, पण तिचं सामर्थ्य आणि तिची शक्ती याचा आम्ही तिला विसर पाडलायला लावलाय आणि तिला मात्र व्रतात अडकवून ठेवलंय. आणि म्हणून आता सत्यवानाची सावित्री पाहिजे. म्हणून आता सत्यवानाची सावित्री पाहिजे की स्वतःचं कर्तृत्व गाजवणारी ज्योतिरावांची सावित्री पाहिजे? हा प्रश्न जर स्वतःला विचारायचा असेल तर नक्की आपला विचार कुठं चाललाय याचं एकदा भान ठेवावं लागेल. मगाशी निकाळे सर बोलताना बोलले, रवी काकांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी लावला. पण एक धागा जर विचार केला, हा धागा नेमका काय आहे? ही मालिका का बघायला पाहिजे? का महाराष्ट्रभर येतोय? का महाराष्ट्रभर फिरतोय? याचं महत्वाचं कारण हे की हा महाराष्ट्र धर्माचा आम्हाला विसर पडलाय. हा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी आम्हाला जावं लागतंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य कुणा एका कुटुंबाचं, कुणा एका माणसाचं, कुणा एका व्यक्तीचं नव्हतं, तर ते 18 पगड जातीच्या रयतेचं स्वराज्य होतं. आणि नंतर हे 18 पगड जातीच्या रयतेच्या स्वराज्याचा धागा जर तुम्हाला कुठं दिसत असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये एक व्यक्ती, एक मत, एकच मूल्य, हे जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात तेव्हा या 18 पगड जातींच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा ही तुम्हाला थेट संविधानापर्यंत आलेली दिसते. आणि मग महत्वाचा मुद्दा येतो, ही प्रेरणा सरळ आली का हो? ही प्रेरणा सरळ आली नाही ताई, कारण मधली 180 वर्ष, आज कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण मधली 180 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज हे नाव या महाराष्ट्राच्या, या देशाच्या इतिहासामध्ये तितक्यात जाज्वल्य स्वरूपात घेतलं जात होतं का? याचं उत्तर प्रश्नार्थक येतं. कारण 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगड पडला, तो जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला, तिथून तो सिद्दीच्या ताब्यात गेला, तिथून तो पेशव्यांच्या ताब्यात गेला, तिथून तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. म्हणजे 1818ला जेव्हा पेशवाई ही इंग्रजांच्या ताब्यात गेली, त्यानंतर रायगड हा इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि 1689 मध्ये पडला रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तयार केली होती, समाधी बांधली होती, प्रश्न माझ्यासारख्याला हा पडतो, तुमच्यापैकी कुणाला जर ठाऊक असेल तर जरूर याचं उत्तर द्या, की 1689 पासून नंतरच्या काळामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, त्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर कोणी दिवाबत्ती केली नाही, की कोणी कधी फूल वाहिलं नाही.
आणि म्हणून हा जो तुटलेला सेतू होता हा सांधला जातो तो तब्बल 180 वर्षांनंतर, जेव्हा 1859 मध्ये त्या रायगडावरच्या समाधीवरची काटेरी झुडपं बाजूला काढून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पहिलं फूल वाहतात. ती या महाराष्ट्रानं साजरी केलेली पहिली शिवजयंती असते. आणि म्हणून मगाशी तुम्ही जे म्हणालात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात, हे गुरु मानत असताना साधा विचार करा. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड अमेरिकेला जमलं नाही ना, ती गोष्ट संविधानात करून दाखवली की पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार दिला. ना इंग्लंडमध्ये होता ना अमेरिकेत होता, पण एकमेव आपला देश आहे, आपल्या देशाचं संविधान आहे की जिथं पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार आहे. आणि मग गुरूंनी काय केलं होतं? ज्या महिलेचं अस्तित्वच नाकारलं जात होतं त्या महिलेला कर्तृत्व गाजवण्यासाठी तिला शिक्षणाची दारं खुली करून दिली होती. ते काम केलं होतं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंनी केलं होतं. आणि तिथून हा धागा येतो, तिथून हा महाराष्ट्र धर्म होतो स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचा. नाहीतर मग ढोल शूद्र पशु नारी सब ताडन के अधिकारी असं सांगणारी लोक होतीच ना. मग ढोल शूद्र पशु नारी सब ताडन के अधिकारी असं एकीकडे सांगणारे लोक असताना स्त्री आणि पुरुषानं खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या बरोबरीनं काम केलं पाहिजे, हा स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारे, स्त्रीच्या कर्तृत्वाला अवकाश आणि आकाश निर्माण करून देणारे हे महापुरुष हे आपल्या मातीत होऊन गेले. आणि जर त्यांचा हा जर विचारांचा जागर केला नाही तर महाराष्ट्र धर्म जागणार नाही. काही जण कदाचित विचारतील नेमकी गरज काय? ते झाले, होऊन गेले, त्यांनी त्यांचं काम केलं, बरोबर. आता पुन्हा जागवायची गरज काय? एक साधं उदाहरण देतो डॉक्टर साहेब. विचार जागवायची गरज का असते याच महाराष्ट्रात घडून गेलेलं एक उदाहरण देतो. पुण्यावरून रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला होता आणि पुन्हा स्मशान विरान झालं होतं. हे पुण्यात कुणाचं काही होणार नाही असं सगळं ठरलं होतं. आणि त्या पुण्यात साधारणतः 1641-42 साल असेल, 1641-42 साल असेल. अवघ्या 12 वर्षाच्या लेकराला शिवबाला घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्या पुण्यात येतात. आणि एक स्त्री पुण्यात जिथं गाढवाचा नांगर फिरला होता तिथं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब सोन्याच्या फाळानं जमीन नांगरतात, पुन्हा वसवतात, पुनवडी वसवतात, कसबा गणपतीचा जीर्णोद्धार करतात. स्वतःचं कर्तृत्व काय असतं हे एक स्त्री दाखवून देते. किती साली? 1640-42, बरोबर. मग झालं असं, मग स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य निर्माण झाल्यानंतर मोगली आक्रमण आलं. मोगली आक्रमण आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं. त्यानंतरचा सगळा इतिहास आपल्याला माहिती. आणि या सगळ्या इतिहासामध्ये एकच गोष्ट घडली की आम्ही विचारांना धार लावायला विसरून गेलो. आणि मग जेव्हा विचारांना धार लावायला विसरून जातो तेव्हा काय घडतं? 1642 मध्ये एका स्त्रीनं सोन्याच्या फाळानं जमीन नांगरली होती. त्याच पुण्यात 1 जानेवारी 1848ला जवळपास 200 वर्षांनंतर जिथं एका स्त्रीनं जमीन नांगरली होती तिथं 1 जानेवारी 1848ला दुसरी एक स्त्री मुलींसाठी शाळा उघडायला निघते. मात्र तिच्यावर फुलांचा नाही, तिच्यावर शेणाचा दगडाचा वर्षाव होतो. याचं कारण काय? आम्ही विचारांना धार लावायला विसरून गेलो. कदाचित तुमच्यापैकी काही जण विचार करतायत तसाच त्या काळात काही जणांनी विचार केला असेल. जिजाऊ मासाहेबांनी त्यांचं काम केलं, त्यांचं काम झालं, त्या मोठ्या होत्या, आमची कुठं जबाबदारी आहे? त्याच पद्धतीने सावित्रीमाईंनी त्यांचं काम केलं, त्या मोठ्या होत्या, आमची कुठं जबाबदारी? असं जर म्हणालात तर जिथं सोन्याचा नांगर फिरला तिथं सोन्याची फुलं उधळली जायची, तर तिथं शेणगारा सोसावा लागला. पुढचा काळ काय असेल याचा विचार करा. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही कुठल्याही राजकीय विचारधारेत असाल, तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असाल, तुम्ही राजकारणात सक्रिय असाल किंवा नसाल, जर भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर विचारांना धार लावायला विसरू नका. जर विचारांना धार लागली तर अस्मिता टोकदार होते. आणि जेव्हा अस्मिता टोकदार होते
तेव्हा अरेला कारे म्हणण्याची उरात हिम्मत येते. ही हिम्मत आपल्यात जागली पाहिजे आणि ही हिम्मत जर जागवायची असेल तर ही विचारांना धार लावायला विसरू नका. एवढीच माझी आपल्या कळकळीची विनंती. आता एवढं सगळं सांगितल्यावर पुढच्या वेळी राहत्यात येईल तेव्हा मला अशी अपेक्षा, अभिमानानं मी सांगेन की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्ह्यूज हे राहता नगरीत आहेत. एवढं तर कराल. बरं, करायचं म्हणजे आपल्याला काय करायला जायचं? आपल्याला काहीच वेगळं करायचं नाही. मोबाईल सगळ्यांकडे, मोबाईलमध्ये यूट्यूब बघतोय आपण, बरोबर. जर कोणी सिनियर असेल ज्याला यूट्यूब कसं बघायचं माहीत नसेल, नातवंडांना विचारा, सुनेला विचारा, मुलीला विचारा, मुलाला विचारा. यूट्यूबवर समोर दिसते मराठी वारसा. हा मराठी वारसा नावाचा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे एपिसोड कधी येतो हे तुम्हाला कळेल. ज्या पद्धतीने एखादा जोक आला, एखादा मेसेज आला, एखादं कार्टून आलं, तर जसं म्हणजे आता काल आपलं स्टेटमेंट आलं, 10 जणांना पाठवलं असेल ना. बघा बघा डॉक्टर काय म्हणता, असं स्टेटमेंट आलं असून जसं 10 जणांना पाठवता, एपिसोड स्वतः पूर्ण बघायचा आहे आणि तो किमान 10 जणांना तुम्ही पाठवायचा आहे. आणि ज्या 10 जणांना सांगितलंय त्यांना सांगायचं आणखी फक्त 10 जणांना पाठवा. जशी ज्योतीनी ज्योत पेटत जाते ना, तशी ही विचारांची मशाला बघता बघता पेटत जाईल. कुणालाच कल्पना सुद्धा येणार नाही नेमकं केलंय काय. ना आंदोलन करायचंय, ना मोर्चा काढायचंय, ना काही करायचंय. फक्त मशागत करायची, ती मेंदूची मशागत करायची. जर मेंदूची मशागत केली तर मनाला धाडस येतं आणि जेव्हा मेंदूची मशागत होऊन मनाला धाडस आलेलं असतं ना, तेव्हा मनगटात आरेला कार्य करण्याचा जोर येतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, जे या महामानवांनी करून दाखवलं. म्हणून एवढीच कळकळीची विनंती आहे की आवर्जून एपिसोड बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोड शेअर करा. एपिसोडमध्येच तुम्हाला जर काही आर्थिक योगदान द्यायचं असेल तर त्याची लिंक आहे. कारण हे पहिल्यांदा घडतंय. आत्तापर्यंत टेलिव्हिजनच्या इतिहासात हे कधीच घडलं नव्हतं की चॅनलवर मालिका बंद झाली आणि थेट यूट्यूबवर आली. त्यामुळे एक शिवधनुष्य आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं आर्थिक योगदान देतो. परवा एका विद्यार्थिनीने आर्थिक योगदान दिलं. तिने मला सांगितलं, दादा मी शिकतीये, फार थोडं योगदान देऊ शकते. पण तिने इंग्लिशमध्ये मेसेज टाईप केला आणि सांगितलं, त्या सावित्रीमाईच्या प्रती मला कृतज्ञता आहे म्हणून आवर्जून इंग्लिशमध्ये मेसेज टाईप केला. तिला फोन करून सांगितलं, म्हटलं बाळा तू किती रुपयाचं योगदान दिलं हे महत्त्वाचं नाही, ही भावना तुझ्या मनात आली ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे. परवा एका गोखले नावाच्या आजींनी एक आर्थिक योगदान पाठवलं आणि त्या गोखले आजींनी योगदान पाठवल्यावर सांगितलं की बाळा मी एकटीच असते, मला पेन्शन मिळतं आणि मी ठरवलंय की माझ्या पेन्शनमधून दर महिन्याला मी थोडं थोडं योगदान या मालिकेसाठी देत जाईल. कारण मी जिच्यामुळं नोकरी करू शकले ती सावित्रीमाई होती. परवा एका माऊलींनी सांगितलं की माझ्या मुलांनी सांगितलं माझ्या खाऊचे पैसे या मालिकेला योगदानासाठी द्या. त्या ताईंनी लिहिलं त्यामध्ये मेसेजमध्ये की आई म्हणून अभिमान वाटला की माझ्या लेकरांवर मी संस्कार योग्य केले. खाऊचे पैसे कुठं द्यायचे हे माझ्या लेकरांना मी सांगू शकले. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रभरातून या जेव्हा गोष्टी येतात ना, त्या महाराष्ट्रभरातून गोष्टी आल्यानंतर खरोखर मनाला हे समाधान वाटतं की हा इतिहास महाराष्ट्रापर्यंत घेऊन जातोय. आणि ही मालिका आता एकट्या दुकट्याची राहिली नाही, ही मालिका कुठल्या वाहिनीची राहिली नाही, ही मालिका आता महाराष्ट्राची झाली आहे. आणि महाराष्ट्राने आता ठरवायचंय हे कुठपर्यंत हे पुढं घेऊन जायचंय. त्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, मराठी वारसा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचे एपिसोड्स हे आवर्जून पूर्ण एपिसोड बघा. एपिसोड आवडला जरूर कमेंट करा. एखादी गोष्ट नाही आवडली, तुम्ही माझ्या घरच्या मोठ्या बहिणी आहात, कान धरायचा तुम्हाला अधिकार आहे. बिंदास सांगा डॉक्टर हे नाही आवडलं, हा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. आणि हे सगळं करत असताना हा विचारांचा प्रवास आणि हा महाराष्ट्र धर्माचा झेंडा खाली झुकू देऊ नका, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. या ठिकाणी श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक.
तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.